तुम्हाला माहीत आहे आज काय आहे आणि आजच्या तारखेचं काय महत्त्व आहे? चला जाणूया. हे बाबा, मी धनश्री. आज म्हणजेच 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे सुद्धा संबोधित केल्या जाते. पॅरिसमध्ये आजच्याच दिवशी 2000 साली कॅन्सर विरोधात पहिली समिट झाली. त्याचा उद्देश कॅन्सर या आजाराविषयी अवेअरनेस क्रिएट करणं होता. कॅन्सरचे केसेस देशातच नाही पण अख्ख्या जगात वाढत आहे. याच्यासाठी सरकारने खूप प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जसे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स किंवा अवेअरनेस कॅम्प्स देखील केले. आणि रिसेंटली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामननी ही घोषणा केली आहे की सर्व्हिकल कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी मिशन इंद्रधनुषच्या अंडरमध्ये वॅक्सिनेशन्स वाढवण्यात येईल व त्यांनी 9 ते 14 वर्षीय मुलींना फ्री वॅक्सिनेशन्स देण्याची देखील घोषणा केली. असे कॅम्प्स फक्त सर्व्हिकल कॅन्सरसाठीच नाही पण कॅन्सरच्या विविध प्रकारांसाठी सुद्धा केले जाते. आणि यासाठी फक्त सरकारच नाही पण विविध NGOज पण काम करतात. आणि जग इतकं पुढे गेलं आहे की कॅन्सरची ट्रीटमेंट देखील पॉसिबल आहे. खूप केसेसमध्ये तर प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन पेशंट्सनी कॅन्सरला मात देखील दिली आहे. पण आजही कॅन्सर हा शब्द ऐकला की लोक घाबरतात. नेमके कुठल्या कॅन्सरचे केसेस जास्त डिटेक्ट केल्या जाते व त्याची ट्रीटमेंट कशी पॉसिबल आहे हे आपण जाणूया नागपुरातील सुप्रसिद्ध वोकार्ट हॉस्पिटलचे कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर तायडे यांच्याकडनं. नमस्कार, मी डॉक्टर रमाकांत तायडे, कॅन्सर सर्जन, नागपूरमध्ये मागील 12 वर्षापासून कॅन्सर सर्जरीची प्रॅक्टिस करतो. मागच्या 12 वर्षात कॅन्सरमध्ये बरंच जे डिटेक्शन आहे आणि कॅन्सरचं जे प्रमाण आहे हे वाढताना दिसत आहे. आपल्या एरियामध्ये जे मेन कॅन्सर जास्तीत जास्त आपल्याकडे आढळून येतात त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, ओरल कॅन्सर्स आणि लंग कॅन्सर हे सगळ्यात जास्त आढळून येतात. ओरल कॅन्सरचं आपल्या एरियामधल्या असलेलं जे प्रमाण आहे त्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्या एरियामध्ये जे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यप्राशन याच्यामुळे हे मेन कारण आहे ओरल कॅन्सर्स वाढण्याचं. ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात जास्त कॉमन कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये वर्ल्ड वाईड आणि भारतामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मात्रेमध्ये आढळून येणारा कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की कॅन्सर जेव्हाही असे लक्षण कॅन्सरचे लक्षात येतात तेव्हा लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला दाखवणे. अर्लिएस्ट डायग्नोसिस म्हणजे पहिल्या स्टेजेसमध्ये जर कॅन्सरचं डायग्नोसिस झालं तर बरेच कॅन्सर असे आहे जे आपण क्युअर करू शकतो किंवा ठीक करू शकतो. लोकांमध्ये बऱ्याच कॅन्सरबद्दल विविध धारणा आहेत ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक भीती राहते कॅन्सरबद्दल की कॅन्सर आहे म्हणजे एक डेथ सेंटेन्स आहे. तर हे असं नाही आहे. आता नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजमुळे आणि ॲडव्हान्समेंटमध्ये जर कॅन्सर अर्ली डिटेक्ट झाला तर आपण त्याला ठीक करू शकतो. त्यामुळे कॅन्सरबद्दल ही भीती न बाळगता लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला दाखवावं आणि त्याचं डायग्नोसिस करून त्याची ट्रीटमेंट करून आपण त्यापासून मुक्ती किंवा लवकर ठीक होऊ शकतो. कॅन्सरचे जे ट्रीटमेंट आहे त्यामध्ये सर्जरी आहे, ऑपरेशन आहे आणि किमोथेरपी आहे किंवा रेडिएशन आहे. याबद्दलसुद्धा बरेच लोकांमध्ये चुकीच्या धारणा आहेत की त्यामुळे बराच त्रास होतो किंवा खूप पेनफुल अशी ही ट्रीटमेंट राहते. परंतु तसे हे सुद्धा थोडं चुकीच्या धारणा लोकांमध्ये असतात. जे कॅन्सर पेशंट्सला बरेच जनरल लोक सांगतात त्यामुळे पेशंटला हे रॉंग इन्फॉर्मेशन भेटून ते पेशंट ट्रीटमेंटला येत नाहीत. तर ह्या ज्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे ह्या प्रॉपर जर यूज केल्यात तर पेशंट ठीक होण्याचं किंवा ही जी पेशंटची लाईफ वाढवण्याचं हे मुख्य आपल्याकडे एक वेपन्स आहे आपण हे म्हणू शकतो. यांचं ऐकून इतकं तर नक्कीच कळलं आहे की कॅन्सरला घाबरायची गरज नाही. त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन आता क्युअर पॉसिबल आहे आणि आता तर पेनलेस कॅन्सर ट्रीटमेंट्स देखील पॉसिबल आहे. चला मग एकत्र मिळून ही कॅन्सर विरुद्ध लढाई लढूया. अशाच अजून व्हिडिओसाठी बघत रहा हे बाबा. Hey Bawa, like, share and follow for more updates.